बातम्या विस्तारानं। प्रत्येक भाषा आपल्या स्वतःच्या वारशाची जपणूक करत असून एकत्रितपणे त्यांच्याकडून निर्माण झालेली सांस्कृतिक एकात्मता हीच आपल्या भारताची ओळख असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे। उपराष्ट्रपती आजपासून 2 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून नागपूर इथल्या महर्षी व्यास सभागृहात भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात त्यांनी मार्गदर्शन केलं। आपली मातृभाषा बोलणं म्हणजे आपण प्रादेशिक नाही तर आपण आपल्या मुळांशी जोडलेले आहोत। मातृभाषा ही आपली ओळख, संस्कृती आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे। ती जपणं आवश्यक असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले। देशाची प्रगती आपल्या तरुणांवर अवलंबून असून देशाची सुमारे 65% लोकसंख्या ही 35 वर्षाखालील आहे। त्यामुळे देशाच्या विकासात तरुणांचा मोठा वाटा असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले। उपराष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा असल्याचं ते म्हणाले। या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देववर्मा उपस्थित होते। युवा संसदेचे अनेक कार्यक्रम आपण पाहिले असून प्रत्येक वेळी या कार्यक्रमांचा अतिशय उत्तम अनुभव आला आहे असं ते म्हणाले। इथे विद्यार्थी येऊन चर्चा करतात, विचार मांडतात। आजच्या काळात जिथे तरुणांचा स्क्रीन टाइम वाढतोय तिथे अशा चर्चा खूप महत्त्वाच्या आहेत। अनेकतेत एकता हा संदेशही राज्यपालांनी यावेळी दिला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांना नागपूर येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन इथे त्यांनी पुष्पांजली वाहिली। आज उपराष्ट्रपती रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभाला आणि मुंबईतल्या लोकभवन इथे आयोजित जैन दीक्षा सोहळ्यालाही उपस्थित राहणार आहेत। आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्या उपराष्ट्रपती पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना दिन कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहेत। आखातात सुरू असलेल्या संघर्षामध्ये